आपल्या गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपल्या क्लासमध्ये आपण विद्यार्थ्यांना कोणताही पाढा कितीही अंकीचा असू द्या, तो फक्त 10 सेकंदामध्ये आपण तयार करणार आहोत. ज्या विद्यार्थ्याला गणिताची भीती वाटते, पाढे पाठ होत नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त कोणताही पाढा फक्त 10 सेकंदामध्ये आपण तयार करू शकतो. चला तर मग पाहूया. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोणताही पाढा फक्त 10 सेकंदामध्ये तयार करायला आपण शिकणार आहोत. सुरुवातीला पाहू आपण 45चा पाढा. तर पहा, 45चा पाढा तयार करण्यासाठी फक्त आपल्याला 4 आणि 5चा पाढा आपल्याला यायला पाहिजे. तर या ठिकाणी मी 4चा पाढा लिहितो. 4 1 4, 4 2 8, 4 2 12, 4 16, 4 5 20, 4 7 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. हा झाला 4चा पाढा. आता लगतच त्याचा आपण 5चा पाढा तयार करणार आहोत किंवा लिहिणार आहोत. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. आता पहा, कोणत्याही विद्यार्थ्याला 4 आणि 5चा पाढा तर येतोच. तर आपल्याला ह्या 2 पाढ्याच्या सहाय्याने आपण 45चा पाढा एकदम फक्त 10 सेकंदामध्ये एकच ट्रिक वापरून आपण तयार करणार आहोत. चला तर आता सुरुवातीला ज्या 4 आणि 5च्या पाढ्यामध्ये आपल्याला जो सिंगल डिजिट आहे, म्हणजे एक अंकी आहे, त्याला आपण 0 देऊन डबल करूया. 2 अंकी का, बघा 0 4 या ठिकाणी हे 3च डिजिट हे एक अंकी होते, त्याला आपण 0 देऊन डबल डिजिट केलेले आहे. आता या ठिकाणी 5च्या पाढ्यामध्ये एकक स्थानी हा आहे, हे पूर्ण लाईन, हे दशक स्थानचे. तसंच 4च्या पाढ्यामध्ये हा एकक स्थानचा आणि हा दशक स्थानचा. एकक स्थान आणि दशक स्थान तुम्हाला माहितीच आहे. चला तर मग आता आपण 45चा पाढा तयार करणार आहोत. 45चा पाढा तयार करण्यासाठी जो 5च्या पाढ्यामध्ये एकक स्थानचा अंक आहे, तो तसं या ठिकाणी लिहून घ्या. 5ला 5. आणि जो 5च्या पाढ्यामध्ये जो दशक स्थानचा अंक आहे, आता या ठिकाणी 0 आहे, आणि 4च्या पाढ्यामध्ये जो एकक स्थानचा अंक आहे 4, या दोघांची बेरीज करा. 4 आणि 0 किती होतात, हे 4च. 0 लिहिले काय न लिहिले काय त्याची व्हॅल्यू काही बदलत नाही. तर सुरुवातीला आलं 45. तसंच दुसऱ्या स्थानी पहा, आता 0 ॲज इट इज लिहून ठेवा. आणि दशक स्थानचा जो 1 आहे आणि 4च्या पाढ्यामधला एकक स्थानचा 8 आहे, त्याची बेरीज करा. 8 आणि 9. 0 लिहिला काय न लिहिलं काय त्याची व्हॅल्यू काही बदलणार नाही. तसंच आता 3 नंबरला 5 जसंच तसं लिहा, एकक स्थानचा अंक, आणि 5च्या पाढ्यामधला दशक स्थानचा अंक 1 आहे आणि 4च्या एकक स्थानच्या अंकाची बेरीज करायची. 2 आणि 1 हे 3 झाले आणि 1 1. तसंच 0 ॲज इट इज लिहा. 2 आणि 6ची बेरीज करा. 8 1. 1 जसंच तसं लिहा. 5 एकक स्थानचा अंक तसंच तसे लिहा. जो दशक स्थानचा अंक आहे तो 4च्या पाढ्याच्या एकक अंक स्थानाची बेरीज करा. 2 आणि 0 2 आणि 2 ॲडिज लिहून टाका. त्याच्यानंतर 0 जसंच तसं लिहा. 4 आणि 3ची बेरीज 7 लिहून टाका. 2 या ठिकाणी लिहा. त्याच्यानंतर 5 जसंच तसं लिहा. 3 आणि 8ची बेरीज किती येते, 11. आता या ठिकाणी हातचा आलेला आहे, तर तो हातचा 4च्या पाढ्यामधील जो दशक स्थानचा अंक आहे त्याच्याशी काय करा, बेरीज करा. 1 आणि 2 3. 0 तसंच तसं लिहा. 2 आणि 4ची बेरीज 6 आणि 3शी 3. 5ला 5 जो एकक स्थानी आहे तसंच तसं लिहा. 6 आणि 4ची बेरीज 10. 10 मधला 0 इथे लिहा. आणि जो हातचा आलेला आहे तो
या 3ची काय करा, मिक्स करा किंवा बेरीज करा. 1 आणि 3 4. आता 0 जसं तसं लिहा. 5 आणि 0 5 आणि ह्या 4. अशा पद्धतीनं आपण कोणताही पाढा फक्त 10 सेकंदामध्ये तयार करू शकतो. हे झाला 45चा पाढा. फक्त एकच ट्रिक आहे,